जागेमध्ये आहोत ते करोली बुद्रुकमध्ये आहोत. या ठिकाणी संपूर्ण गावाचा लुक आहे या सगळ्या वसाहतीला. आणि आत्ता जिथे आम्ही बघतो ते अमृत तुल्य याचं नाव आहे या हॉटेलचं, बरोबर, या दुकानाचं नाव आहे. ते हे शेठ आहेत आमचे मालक, शेठ साहेब आहेत. आणि हे हनुमंत काका जे आपले आहेत, हनुमंत दाखवतो चेहरा, तर हनुमंत काकांनी इथे काही थोडंफार त्याच्याचं काम केलेलं आहे. हनुमंत दादांनी इथे आम्हाला मुद्दा मांडलं. आणि त्यांचं विशेष वैशिष्ट्य आहे, इथे पुण्यावरून लोक लांबून लांबून खास भजी खायला येतात. ती गोल भजी किंवा आता तुम्हाला दिसतात ती गोल भजी जी आहेत ना, ती खायला इथे लोक येतात. सकाळी 8:30ला वेळ साधारणतः भजी चालू होतात आणि दुपारी 2-2:30पर्यंत ते मिळतात. पण लवकर ताजा आलं तर त्याचा आपल्याला लाभ मिळतो. त्याच्यानंतर इथे फार सुंदर आहे बघा, खूप सुंदर टेस्ट आहे, म्हैसूरचं टेस्ट आहे. भजी कशी मिळतात ते काय, कशी प्लेट, कशी प्लेट त्या अंदाजे 35 रुपये भजी प्लेट आहे. म्हैसूर जो आहे किती रुपये किलो, 70 रुपये पाव. आणि फरसाण किती रुपये, 70 रुपये पाव. पेढा पण सुंदर आहे त्यांचा. आणि इथे खाजा मला आवडला, तो खाजा जो आहे तो खाजा किती रुपये पाव मोली, खाजा 70 रुपये पाव आहे. आणि त्यांच्याकडे विशेष म्हणजे बाहेरचं आहे अर्थात आलेपाक, पण त्यांच्याचकडे मिळतो. हा त्यांनी बनवलेलं नाही आहे ते आणि प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं, पण हे 10 रुपयाला आलेपाक मिळतो. अत्यंत अप्रतिम आहे, अत्यंत अप्रतिम. आला ना आपण आनंदाने कधी आलात तर वेळा तुम्ही काढून या ठिकाणी नक्की या. हनुमंत काकांचं नाव सांगा, काय त्यांच्या आई आहेत, आई माऊली बघा, आई माऊली होते आपल्याला, रामकृष्ण आई माऊली. आणि मूळ त्यांचा राजस्थान, मूळ गाव त्यांचं राजस्थान, पण आता राजस्थानशी तितका त्या निमित्ताने संबंध नाही आहे. हेच गाव त्यांचं झालेलं आहे, माऊलींचं गाव हेच त्यांचं. तिसरी पिढी आहे इथे आणि आनंदी आहेत. आला ना 100 वर्ष मराठी ह्याच घराला झालेली आहे. आणि सुंदर ते स्वतःच बनवतात भजी. आणि त्या कोंबडी मिठाई आहे इथल्या तेवढ्या ज्या ते स्वतः बनवतात. आणि सुंदर एकदम टेस्ट आहे, क्वालिटी आहे आणि रेट पण रिजनेबल आहे. खूप खूप धन्यवाद, जरूर या.